सासवड ते कोंडवा असं आज जन हिंदू आक्रोश मोर्चाचं आणि रॅलीचं आयोजन करण्यात आले आहे। सध्या आपल्या समवेत भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। तर जन आक्रोश मोर्चा आणि रॅलीचं आयोजन केलं आहे, त्याच्या मागचं औचित्य आज सासवड येथे हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलंय। या मोर्चाला संबोधन करण्यासाठी आमदार माननीय संग्रामभाई जगताप, या विधानसभा मतदारसंघाचे नेते माननीय संजय जगताप साहेब, माननीय धवलदादा आणि सर्व हिंदू चळवळीमध्ये काम करणारे असंख्य कार्यकर्ते आज या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। 2-3 विषय खूप महत्त्वाचे आहेत। एक महत्त्वाचा विषय आहे जो आपला कानिफनाथाचं पवित्र ठिकाण आहे। या पवित्र ठिकाणावरती खुलेआमपणे नमाज पठण करणं, इफ्तार पार्ट्या करणं, सरकारी जागेचा गैरवापर करणं अशा पद्धतीचा प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। भिवरी नावाच्या गावामध्ये जमीन हडपण्याचा प्रकार केलेला आहे आणि त्यामध्ये पोलिसांनी चुकीची कारवाई, भिवरी गावातील जे निष्पाप लोक आहेत त्या 7-8 लोकांना जेलमध्ये टाकलेला आहे आणि ज्यांनी कोंडव्यातून येऊन हा लँड जिहाद सारखा प्रकार केलेला आहे ते आरोपी मोकाट आहेत। त्यांना अटक करावं, त्यांच्यावरती FIR दाखल करावं आणि कोंडवा हे आता जिहादी लोकांच्यासाठी सेंटर झालंय। देशाच्या विरोधातल्या कारवाई करायच्या, पाकिस्तानबरोबर संबंध प्रस्थापित करणारी लोक पण या कोंडव्यामध्ये सापडत आहेत। लँड जिहाद, सरकारी जेवढ्या जागा आहेत आणि त्या सरकारी जागेवरती अतिक्रमण करणं, धार्मिक स्थळं उभा करणं याचंही सेंटर कोंडवा आहे। हिंदू मुलींना टार्गेट करून लव जिहाद करणं आणि त्यांना तिथं आसरा देणं, लग्न करून आणणं, लग्नानंतर आसरा देणं, अल्पवयीन मुलींना टार्गेट करणं, हे सगळे प्रकार कोंडव्यामध्ये घडतायत। धर्मांतरणाच्या बाबतीमध्ये जी काही रसद मिळतेय ती तिथून मिळतेय आणि त्यामुळं कोंडवा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी आजच्या या हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं आहे। तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जन्मभूमी आणि पावन झालेली ही पुरंदर भूमी आहे, इथून आज तुम्ही सुरुवात करताय। मात्र सातत्यानं बघितलं तर आता रामनवमीच्या दिवशीच पुण्यामधलं एक राम मंदिर जे आहे ते पाडलेलं होतं। सातत्यानं हिंदूंच्या मंदिरावरती होणारी ही कारवाई आणि त्यांच्या ज्या मस्जिदी असतील किंवा मदार जे असतील ते वाढताना जात आहे। कुठंतरी हिंदू म्हणून कमी पडतायत असं काय वाटतंय का? म्हणूनच ही जन आक्रोश मोर्चाची सुरुवात आहे का? नाही, हिंदू म्हणून आम्ही कमी पडत नाही, परंतु लोकांच्या मध्ये जरा जागृतीची भावना असण्याची आवश्यकता आहे। लोकांना वाटतं की ठीक आहे, सर्व धर्म समभावाच्या नावाखाली आपण सगळ्यांना बरोबर घेतो, पण हिंदू जी कृती करतो तशी कृती समोरून करताना दिसत नाहीत। समोरच्या डोक्यामध्ये वेगळे प्लान आहेत। हिंदू धर्मावरती आक्रमण करणं, हिंदू लोकांची फूट पाडणं, त्यांचं धर्मांतरण करणं, मुलींना फसव्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवणं, 4-2 मुलं जन्माला घातल्याच्या नंतर त्यांच्यावरती अन्याय अत्याचार करणं। छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तेव्हा हिंदू धर्माचं, मंदिरांचं रक्षण केलं। छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून मंदिरावरती कळस आणि दारामध्ये तुळस आपल्या दिसतेय, हे महाराजांच्या मुळे आहे आणि आज महाराजांच्या पुण्यभूमीतून हिंदू धर्माच्या रक्षणाचं पवित्र काम आमचे सगळे सहकारी मित्र हातामध्ये घेत आहेत। नक्की यामध्ये आम्ही यशस्वी होऊ। जिल्हाधिकारी पुणे, महानगरपालिकेचे आयुक्त पुणे, महानगरपालिका आयुक्त पिंपरी चिंचवड किंवा छोट्या नगरपालिका, नगर परिषदा, नगरपंचायतचे CO, जिल्हा परिषदचे CO यांना आम्ही आव्हानच आज करणार आहे। सरकारी जागेमध्ये जिथं बेकायदेशीर धार्मिक स्थळं तयार केलेली आहेत ते कसल्याही परिस्थितीमध्ये हटवली पाहिजे। आज खरं तर ज्या रॅली आहे त्या रॅलीचं नियोजन कसं असणार आहे, मार्ग तुमचा कसा असणार आहे, एकंदरीत किती सारी हिंदुत्ववादी तरुण तुमच्या समवेत असणार आहे? शिवतीर्थ सासवड इथून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना अभिवादन करून आम्ही इकडून कोंडव्यासाठी निघणार आहोत आणि कोंडव्याच्या दिशेने आम्ही सगळेजण जाणार आहोत। काय आहे, छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला माहित आहे मोजके लोक घेऊनच क्रांती करायचे, त्यामुळे लोक किती आहेत हे आमच्यासाठी महत्त्वाचं नाही। जे मोजके आहेत ते एकदम कट्टर आहेत आणि त्यांच्या जीवावरती आम्ही जोरात काम करू। खरं तर सायली सुरवेचं प्रकरण जे आहे त्याचं अगदी चर्चेचं आहे। तिचं परत एकदा अपहरण झालेलं होतं, सध्या चर्चा सुरू आहे। सातत्याने असे प्रकार शहरामध्ये असतील किंवा एकंदरीत राज्यामध्ये वाढताना आपल्याला दिसत आहेत। बघा, मुलींच्या बाबतीमध्ये जे प्रकार घडतायत, मुलींच्या मध्ये पण जरा आपण जागृती करण्याची आवश्यकता आहे। त्यांना काहीतरी वेगळी आमिष दाखवून काहीतरी त्यांच्यासाठी आम्ही काहीतरी वेगळं करतोय, त्यांच्या मनामध्ये जागा निर्माण होईल अशा पद्धतीचं कृत्य करून
परत त्या मुलींची फसवणूक केली जाते. आपलं सरकार अत्यंत चांगल्या पद्धतीनं ज्या मुलींचं अपहरण झालंय, मुलींच्यावरती अन्याय अत्याचार झालाय, याच्या आता शोध घेणं, त्यांच्यावरती कारवाई करणं, त्यांना शिक्षा मिळवणं, यामध्ये आता आपलं सरकार खूप मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई करतंय आणि त्याचा टक्का पण मोठ्या प्रमाणात वाढलाय. आपल्याच पक्षातले किंवा आपले सहकारी नेते नितेश राणे असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज हे सेक्युलर राजे नव्हते, तर आपलं काय मत आहे? हे बघा, साधा प्रश्न आहे. आपण रायगडावरती आपण जर गेलो, रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी स्थळ पण आहे. रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी पण आहे. सगळा कारभार महाराजांनी रायगडावरून बघितला. रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा त्यांचा दिनक्रम चालू करायचे, सकाळी उठल्याच्या नंतर घरातली पूजा वगैरे झाली वाड्यातली की ते जगदेश्वराच्या मंदिरामध्ये जायचे. आता जगदेश्वराचं मंदिर आता पण तुम्हाला बघायला मिळतंय. जगदेश्वराच्या मंदिराची तुम्ही रचना बघा, ते एखाद्या मशिदीसारखी आहे. म्हणजे त्याला जे वर मजार वगैरे आहेत, कशासाठी ही रचना केली आहे की महाराजांना माहीत होतं की हे जे सगळे मुघल बादशाह आहेत त्यांचं हिंदू धर्मावरती आणि मंदिरावरतीच आक्रमण जास्त आहे आणि त्यांना माहीत आहे की त्यांच्या पश्चात कधी जर चुकून ते इथं आले तर जगदेश्वराच्या मंदिरावरती त्यांना अटॅक करता येऊ नये. आणि जेव्हा हे अटॅक करायला आले त्यामुळे अरे मस्जिद आहे, त्याला बाहेरून दिसलं, परंतु ते वळसा मारून जेव्हा मंदिराच्या समोर गेलं त्यांच्या लक्षात आलं की अरे मंदिरामध्ये तर महादेवाची पिंड आहे. आणि मग त्या दरवाजा पण छोटा आहे, म्हणजे वाकून जावं लागतं. त्या दरवाजावरती सुद्धा जे मशिदीवरती ज्या पद्धतीनं उर्दू भाषेमध्ये त्यांचे काही सांकेतिक चिन्ह आहेत तशा पद्धतीने केलेलं आहे, म्हणजे त्यांना ते दरवाजा पण पाडता आला नाही. मग शेवटी त्यांना आत वाकून जायचं म्हटलं तर आपण नतमस्तक झालोय असं होईल. आणि म्हणून त्यांनी जगदेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये जो नंदी महाराजाची मूर्ती आहे त्या मूर्तीची तोडफोड केली. म्हणजे आता जरी तुम्ही गेला तर नाक कापलेलं आहे, शिंग मोडलेले आहेत, कान कापलेले आहेत. मग ही लढाई धर्माचीच होती. छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई ही धर्मासाठीच होती, धर्माच्या रक्षणासाठी होती आणि सर्व लोकांना बरोबर घेऊन होती, हे सिद्ध होत आहे. जर तुम्हाला म्हणायचं की राजे सेक्युलर होते असं म्हणायचं तुम्हाला? नाही, बघा विषय काय आहे ह्याचं उत्तर मला द्यावं. जे लोक जे काय म्हणतात का नाही छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई धर्मासाठी नव्हती असं ज्या काही तज्ज्ञ लोकांचं राज्यातलं म्हणणं आहे, त्यांनी मला उत्तर द्यावं की नंदी महाराजांची मूर्तीची तोडफोड का झाली. बरं, आजच्या मोर्चामधून तुम्ही काय आवाहन करणार आहे सर्वांना? आजच्या मोर्चातलं आमचं आव्हान हे आहे, हिंदू समाजाने जागृत होण्याची आवश्यकता आहे, एकत्रित येण्याची आवश्यकता आहे. धर्मांतरणाचं प्रचंड प्रमाण वाढलेलं आहे. गावातल्या लोकांना आमिष दाखवून फसवून त्यांना काहीतरी चमत्कार करतो असं सांगून मदतीचा काहीतरी आम्ही शाळेला मुलांना मदत करतो, दप्तरसाठी मदत करतो, तुम्हाला धान्य देतो, घरं बांधायला पैसे देतो, दवाखान्यामध्ये तुमचा पेशंट आहे तिथं काहीतरी आम्ही मंत्र म्हणून त्याला बरा करतो, असं काही फसवून लोकांचं मोठ्या प्रमाणात धर्मांतरण सुरू आहे. शहरामध्ये होतं, इथंपर्यंत आम्ही ऐकत होतो. आता ती लोक सगळी गावागाड्या यायला लागलेली आहेत. आणि म्हणून आजच्या मोर्चाचं आमचं हेच धोरण आहे की लोकांनी जागृत राहण्याची आवश्यकता आहे आणि अशी कोणी लोक चुकीच्या पद्धतीनं काम करत असतील तर त्यांना जाग्यावरती थांबवण्यासाठी आपण पुढे यायला पाहिजे, हेच आमचं धोरण आहे. आजच्या मोर्चाच्या अनुषंगाने आम्ही सर्व हिंदू धर्मातील लोकांना एकत्रित येण्याचं आवाहन करतो, अशी प्रतिक्रिया गोपीचंद पडळकर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, सासवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.